नमस्कार मित्रांनो, मी शिवम माडिक, तुमचा मराठी युट्यूबर. आज आहे शनिवार आणि 2 दिवसावर होळी आहे. मंडेला होळी आहे, तर मला आता कंटिन्यू 3 दिवस सुट्टी आहे ऑफिस. तर मी विचार केला की काही आज कंटेंट तुम्हाला दाखवतो, कारण जेव्हा ऑफिस सुट्टी असते तेव्हाच मी माझा व्हिडिओ पब्लिश करतो आणि तुम्हाला कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मी सध्या मित्रांनो आहे मलाडमध्ये, मलाड ईस्टमध्ये उभा आहे. मेट्रोने आलो आहे आणि आजचा जो कंटेंट असणार आहे तो असणार आहे मलाड मारवे. त्यांना मुंबईमधल्या लोकांना माहिती आहे ही जागा दाखवण्याचा मोटिव्ह असा आहे, कारण इथे तुम्ही विकेंडला जाऊ शकता. या प्लेसवर विकेंड एन्जॉय करू शकता. मित्रांनो, आपण मेन स्पॉटला पोहोचलेलो, जो आपला आजचा कंटेंट असणार आहे. हा जो आहे ना, हा जो तुम्हाला एरिया दिसतोय, हा मलाडचा मारवे बीच आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, हे सगळ्या होड्याच आहे तिकडे. एका बाजूला एक लाईनीमध्ये लागल्यात होड्या मारवे. तर तुम्हाला असं काही बघायला भेटेल, सुंदर व्ह्यू इकडे बघायला भेटेल इकडे आलात तर. म्हणून तुम्हाला वीकेंडमध्ये तुम्हाला प्लॅन असेल याचा फॅमिलीसोबत, तर ही जागा नक्की व्हिजिट करा. आणि हा मलाड मारवेचा एरिया आहे आणि आपल्याला जायचं त्या साईडला बोटने. तर मित्रांनो, तिकडे बघू शकता लाईन लागले. त्या लाईनीमध्ये आपल्याला उभं राहायचं आणि इथून बोट येणार त्या साईडने. हा बोटीचा एरिया आहे, ठीक आहे. हे बघा, हे झेंडे लावले आपल्या तिकडे. इंडियाचा पण झेंडा आहे, भारताचा झेंडा लावला तिकडे. तर हा एरिया असा आहे. तर इकडे मित्रांनो बोट येणार आणि बघा, ही जी बोट दिसते तुम्हाला इकडे, हा माणूस काहीतरी करतोय, दाखवतो तुम्हाला जवळ. बघा, आपला भारताचा झेंडा, बाकी नॉर्मल झेंडे आहेत. तरी एक बोट आहे आणि हा माणूस काहीतरी करतोय. ओके, हे मच्छी पण आहे इकडे. बघा, आय थिंक याने आता फ्रेश मच्छी काढली आहे बाहेर. जवळ आहे ना, जवळ आहे. तर हे बघू शकता तुम्ही इकडे. आत्ता झालं का नाही, बाहेर काढलेला हा पूर्ण जवळ आहे. हा लोक घेऊन चाललेत ऑटोमध्ये. तर फिशची पण सप्लाय होते. ॲक्च्युली समुद्रामधून हे लोक मच्छी वगैरे पकडतात आणि आता हे विकणार, ऑटोमध्ये घेऊन चालतात. मार्केटमध्ये जाऊन विकणार, जो पण काय भाव असेल मार्केटमध्ये. मित्रांनो, समोर ही तुम्हाला बोट दिसत असेल, पूर्ण पॅक होऊन आले बोट ही. तर ही इकडे आता इथे लागली जाईल साईडला बोट किनाऱ्यावर. आणि ही जी पब्लिक तुम्हाला दिसते ह्या बोटमध्ये चढणार. मित्रांनो, बघू शकता, हे बोटमधून पूर्ण पब्लिक बाहेर निघाले. आणि ही जी बोट आहे ना, 15-15 मिनिटांनी बोट येते. आणि आतमध्ये तुम्ही बाईक वगैरे घेऊन पण जाऊ शकता. तुम्ही बघू शकता बाईकर्स लोक पण आहेत, बाईक वगैरे घेऊन येतात. मित्रांनो, आतमध्ये सीट्स आहेत बसायला. तर ही बोट आहे अशा प्रकारे. या बोटमध्ये बसून आपल्याला जायचं आहे मनोरे बीच. बघा, बाहेर बघू शकता तुम्ही बाईक्स वगैरे लावू शकता इकडे. बाईक्स पण आहेत, म्हणजे 2 व्हीलर घेऊन येऊ शकता इकडे. बघा, 2 व्हीलर वगैरे आहेत इकडे.
मित्रांनो, हा जो प्रवास सुरू झालाय ना, जो प्रवास आहे जे अंतर आहे ना, ते भरपूर कमी अंतर आहे. 10-15 मिनिटांमध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो, मनोरी बीचवर पोहोचलेलो आहोत. तर तिकीटाचं तुम्हाला सांगतो, तिकीटाचं इकडे कसं आहे माहिती आहे, तुम्हाला तिकीट तिकडून नाही भेटणार, तुम्हाला इकडे आल्यावर तिकीट भेटेल. तुम्ही पाठीमागे बघू शकता, तिकडे ते तिकीटसाठी एक लेडीज बसलेली आहे. तिकिटाची काय प्राईस आहे ती मला आत्ता कळेल. तर हे काका इकडे तिकीट चेक करतात आहे आणि हे एंट्री आहे. आपण इकडून आलो, हे बघा ह्या स्पॉटने आलो, तर इकडे तिकीट चेक होते. हे काका तिकीट चेक करतात आणि आपल्याला ह्या रूटने जायचं आहे. तर बघूया आतमध्ये बघण्यासारखं काय काय फिरण्यासारखं आहे. ओके, तर मित्रांनो, आता परत इकडून आम्ही ऑटो करणार आहोत. इथून पुन्हा एकदा ऑटो करणार आहोत. तुम्ही बाहेर आलात ना, तर परत तुम्हाला ऑटो करावं लागेल मनोरी बीचवर जाण्यासाठी. तर मनोरी बीचची जी ऑटोची मी प्राईस विचारली ती आहे 70 रुपीज, म्हणजे आमच्या दोघांची 70 रुपीज मला ऑटोवाला बोलला. आणि मी तिकीटच बोललो ना, एकाची 15 रुपये, एका माणसामागे 15 रुपये तिकीट आहे. जी आम्ही होडीने आपण जे आलो ना, तर पर पर्सन 15 रुपीज प्राईज आहे. तर इकडे हे काका बसले, ते ताडी, हे कुठलं नारळ असतं काका? हे नारळ कुठलं असतं, कसं बनतंय ताडीचं? हे बघ तिकडे झाड आहे. ओके, इथून काढता का तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही आता बनवताय का? हे नारळातून पाणी काढणार आहे त्याच्यात? हे ताडगोळे आहेत. ताडगोळ आहेत त्या? अच्छा. कितीला आहे ताडगोळे? कितीला आहे ते? 50ला 6. एक कितीला? 10 रुपयाला. 2 द्या ना आम्हाला. तर मित्रांनो, हे ताडगोळे आहे, ताडगोळे बोलतात ना याला. तर याच्यामध्ये काय असतं आतमध्ये? खोबऱ्यासारखं असतं काय? वरचं साल काढायचं ना, खायचं. पाणी असते मध्ये. आतमध्ये पाणी असतं का? ओके, अशा प्रकारे असतं का हे? अच्छा 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 अच्छा. हे ताडगोळ काय अशा प्रकारे दिसतं ऍक्च्युली. आता खाऊया. आपण बीचवर पोहोचलेलो आहोत, मनोरी बीच. आणि हा जो एरिया आहे ना, इथे आम्हाला रिक्षाने येऊन सोडलं. आणि बघा हा सुंदर व्ह्यू, एकदम शांतता आहे इकडे, एकदम शांतता आहे. आणि इकडे बघा कुत्र्यांचा झुंड पूर्ण बसला इकडे समोर. मस्त शांतता आहे, पीसफुल वातावरण आहे एकदम. आणि बघा इकडे पूर्ण नारळाची वगैरे झाड आहेत समोर, भरपूर नारळाची झाड आहेत इकडे बघा. आणि इथे आपल्याला जायचं आहे. आणि ॲक्च्युली मनोरी बीच ह्याला अशामुळे, ह्या कारणामुळे मनोरी बीच म्हणून बोललं जातं, कारण ही जी जागा आहे, ह्या जागेचं नावच, म्हणजे हे गाव आहे, ह्या गावाचं नावच मनोरी गाव असं आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत. जसं आपण येणार तर इकडे एक सुंदर मंदिर आहे, हे बघा. ठीक आहे. आणि ह्या मंदिराच्या समोरच हे सुंदर व्ह्यू आहे. हा बीच आहे, मनोरी बीच. फुल शांतता आहे, कारण पब्लिक नाही आहे. आय थिंक आज शनिवार आणि पब्लिक नाही आहे. का नाही आहे पब्लिक, आय डोंट नो. इकडे गोलावाळाचा एक स्टॉल आहे, बिचारा इकडाच उन्हामधून खाली बसलाय तो. तर हा आहे आपला मित्रांनो मनोरी बीच.
पूर्ण मालवणचं फील येईल तुम्हाला इकडे. जसं का तुम्ही मालवणला आला तसं फील होईल. तेव्हा नारळाची झाडं पूर्ण कॉर्नरला नारळाची झाडं, पूर्ण शेवटपर्यंत नारळाची झाडं आहेत. आणि हे आहे आपलं मनोरी बीच. इकडे होड्या आहेत, मुलं खेळतात आहे लहान लहान मुलं. जागेवर नक्की विजिट मारा. खूप पीसफुल जागा आहे. आता मी एक माझं समुद्र समोरच आहे आणि मी बसलो आहे आणि पाट्यामध्ये बघू शकता नारळाची झाडं आहेत. आणि इकडून जो व्ह्यू दिसतोय ना, एकदम पीसफुल व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि मी इकडे समोर बसलोय. सिरियसली मस्ट विजिट करा ह्या प्लेसला, नक्की या. खूप छान जागा आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ इकडे संपूया मित्रांनो. असाच नवीन व्हिडिओ घेऊन येईन मी नेक्स्ट माझ्या ब्लॉगमध्ये. मी तुमचा मराठी यूट्यूबर शिवम माडिक मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय बाय.